नमस्कार. आज आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता गणपती होते, गौरी होते, मस्त घर असं सजलेलं होतं. आता सगळं शांत झालेलं आहे. तर आता आपलं डेली रुटीन चालूच करणार आहे. तर आता नेहमीप्रमाणे आपलं ब्लाऊजचं काम आपलं नेहमीचं रेग्युलरचं काम आहे. तर त्याच्यासाठी हा मापाचा ब्लाऊज आहे माझ्याकडे. कारण गणपतीत आलेले कपडे अजून माझ्याकडे शिवायचे बाकीच आहेत. तर आता म्हणलं 2 दिवस मी चांगलाच आराम केलेला मस्त, पण आता किती दिवस आराम करणार, आपल्याला तर काम करावंच लागणार आहे. तर म्हणलं आज सुरुवात तर आजपासून मी सुरुवात केलेली आहे. तर हा मापाचा ब्लाऊज आहे. माप कसं घ्यायचं हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि हे आहेत ना रेग्युलर साडीवरचे ब्लाऊज आहेत. आपले जे साधे पीस असतात ना ते म्हणजे कसे बिना अस्तरचे रेग्युलर साडीवर घालतात ना, प्लेन ब्लाऊज आहेत. हा जो आहे तो क्रीम कलर आहे आणि हा असा ऑरेंज आहे, लाईट ऑरेंज कलर आहे, बघू शकताय. कारण ह्याचं फिनिशिंग ना एवढं मस्त बसते ना, असं अस्तरपेक्षा हे ब्लाऊज ना एकदम परफेक्ट जसं घालतो ना आपण, आणि शिवल्यावर तर एवढं छान दिसतात की बघायला नको. आणि हे आहेत ते कपडे 2x2 चे कपडे आहेत. तर आता ह्याचे माप कसं घ्यायचं, आणि ह्याचे कटोरीचे ब्लाऊज आहेत. ह्या ब्लाऊजची उंची 13.5 आहे, छाती आहे ती याची 32 आणि कमर आहे ती 29 आणि हाताची बाही आहे ती 6 तर ह्याचं माप कसं घ्यायचं आणि ती कशी कटोरी कटिंग करायची ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर आता ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते दाखवणार आहे. तर हा ब्लाऊज ना जे आपले आहेत ना रेग्युलर ब्लाऊज व्यवस्थित असा ठेवायचा, हुक लावून घ्यायचे जसे, आणि असं ओढून ताणून घ्यायचं. कधी पण माप घेताना असं एकदम परफेक्ट असं आहे ते ह्याच्यावर अशा गुढी किंवा सुरतुकी पडली असेल त्याच्यावर अजिबात माप घ्यायचं नाही, एकदम ओढून ताणून माप घ्यायचं. तर बघू शकता मी हुक लावलेलं घेतलेलं आहे, आणि जी आपली हुकाची साईड आहे ना त्या साईडनंच आपण माप घेणार आहे मी तरी. मग तुम्ही पण असंच घेऊ शकताय. बघू शकताय 8चा येते, 8चा चौथा भाग, 8 चौक 32 येणार आहे. म्हणजे हा 32-36चा ब्लाऊज आहे. आणि ह्याची पूर्ण उंची बघायची. पूर्ण उंची घेताना काय कधी पण ना बॅक साईडनं म्हणजे मागच्या साईडनं ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. तर ह्याची पूर्ण उंची किती आहे, 13ची उंची आहे याची. जे मेन आहेत ना तेच पॉईंट लक्षात ठेवायचे. आता मी कसं बघितलं, पहिल्यांदा छाती घेतली, नंतर पाठीमागचा भाग घेतला. आता इथे येते ही बाही आहे हाताची. तर आता हाताची बाहीची फक्त माप घ्यायचं आपल्याला ऊन. तर इथं 6ची बाही ठेवायची आपल्याला. आणि आता कमर मोजायचे. कमर याची 27 आहे. तर आता पिसावर पण मी असंच याच पद्धतीने आता कटिंग करून दाखवणार. आणि हे दोन्ही एका मापाचे असल्यामुळे मी ही संघ एकावर एक ठेवून पीस हे कटिंग करणार आहे. तेही दाखवते कसा डायग्राम काढायचा, कसं पीस ठेवायचे एकावर एक. तोही व्हिडिओ तुम्ही पूर्ण स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता मी हा असंच हे जी किनारी असते ना आपली ब्लाऊजची, तरी एकाला एक अशी लावून किनारी साईडचीच ठेवायची आणि बंद बाजू आहे ती आपल्या बाजूला ठेवायची. तर मी पाठीमागचा भाग कसा काढायचा ते पहिला दाखवते. तर ह्याच्यासाठी मी पेपर पण कटिंग करून घेतलेले आहेत. असे बऱ्याच प्रत्येक मापाचे माझ्याकडे पेपर कटिंग केलेले आहेत. तर हे पण तुम्हाला मी दाखवते पेपर कसे कटिंग करायचे, त्याचा व्हिडिओ मी एक बनवणार आहे. कारण आधीच्या ह्याच्यामध्ये माझ्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की मी हे पण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आता तर ह्या मापचा माझ्याकडे ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे हा तर मी पेपर कटिंग केलेला नाही. तर आता ही एकावर एक पीस ठेवायचे. बंद बाजू आहे ना ती आपल्या साईडला ठेवायचे, आणि जी ओपन बाजू आहे ती पुढच्या साईडला ठेवायचे. नाही कधी कधी घाईघाईत कसं बंद बाजू समोर जाते, ओपन बाजू आपल्या साईडला येते, मग ती बॅक साईडचा पार्ट बरोबर व्यवस्थित काढता येत नाही. तर असं एकदम क्लिअर असं एकदम असं हे करून घ्यायचा पीस असं एकावर एक. तर मी एकावर एक 2 ठेवलेले आहेत पीस. तर बघू शकता पहिल्यांदा पूर्ण उंची घ्यायची. पाठीमागचा भाग मी काढून दाखवते. पहिल्यांदा पूर्ण उंची आपली 13 प्लस 1 इंच शिलाईसाठी घेणार आहे, तर 14 येणार आहे आपली उंची. मुंडा 5.5 वर ठेवायचा, शोल्डर पण 5.5 वर. तसंच खाली आपल्याला मुंडा काखेमधला जो आहे तो पण 5.5 वरच ठेवायचा आहे. तशीच पूर्ण उंची घ्यायची 13 प्लस 14. नंतर इथं चौकोन झाला आपल्याला. नंतर इथून पण परफेक्ट माप आहे का ते बघायचं आहे. 5.5 वरच आपण इथं करू शकताय. तर बघू शकते आता हे मार्किंग मी करते असे. आणि इथून आता छाती मोजायची आपल्याला. छाती तर आपली किती 32 आहे, तर 8 चौक 32चा चौथा 8 येतोय. 8 प्लस शिलाईमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे. मागच्या भागाला 1.5 इंचच घ्यायचं आहे. आणि इथं पण कसं माप घ्यायचं, जे फिटिंगच्या साईडला ना तिथं सुद्धा परफेक्ट माप येण्यासाठी इथंही पूर्ण उंची प्लस 1 इंच वाढवायचे, म्हणजे 13 प्लस 14. इथे पण 5.5चाच येणार बरोबर आपल्याला.
हे करून घ्यायचं आहे. तर हे आपलं हा येतो पाठीमागचा भाग झालेला आहे, सरळ रेष हा आपला पाठीमागचा भाग आहे. आणि ह्याचा शेप द्यायचा आहे हाताचा, मुंड्यातून 1.5 इंच. काही सुद्धा अवघड नाही. ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजचं कटिंग केलं तर एकदम परफेक्ट ब्लाऊज तुमचा बसणार आहे. आणि असं 4 चौघी जर आजूबाजूच्या गल्लीतल्या बायका पण बोलतात, अरे वा कोणी ब्लाऊज शिवलाय, काय छान शिवलाय, असं फिटिंग बसतं आपल्या ह्या माझ्या मागचं जर तुम्ही कटिंग करून आणि ब्लाऊज स्वतः शिवला तरी पण. तर आता ही मी दाखवले ह्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा घरच्या घरी. तर आता मी ह्याचं कटिंग करून घेते. तर आता हे दोन्ही पण भाग आपलं झाले, दोन्ही ब्लाऊजचं बघू शकता. एकने वेगवेगळे ब्लाऊज आपले पार्ट झालेले आहेत. तर आता हे उभी कटोरीचं मी माझ्याकडे पेपर आहे, तर हा पेपरचा कटिंग मी दाखवलेलाच आहे माझ्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये. तरी पण हा तुमच्यासाठी मी नंतर मी कटिंग करणारच आहे, तर त्याचा पण हा व्हिडिओ याच्यासाठी. तर आता कसं मला हा अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे, त्याच्यामुळे मी आता माझ्याकडे जे कटिंग आहे तोच पेपर मी ठेवलेला आहे. तर हा पेपर फक्त ठेवायचा आहे, हा उभी कटोरीचा आहे. याला काही वाढवायचं नाही, काय नाही, एकदम परफेक्ट माप आहे. तर ह्याला मार्किंग करून घ्यायचं आहे फक्त. हा मी गुंडाळी करून असा म्हणजे गोल रोल करून ठेवला आहे, त्याच्यामुळे तो असा गोल झालेला आहे. तर बघू शकते आपला हे माप आहे. तर हे पण आता मी कटिंग करून घेते. ह्याचे हे दोन्ही वेगवेगळे भाग म्हणजे एक साथ 2 ब्लाऊज आपले कटिंग होतात, ते पण एकाच मापाचे असेल तर. आता राहिले म्हणजे आपली गोल कटोरी, योगपट्टी आणि हाताची बाही. तर आता पहिल्यांदा गोल कटोरी नाही काढायचे, बाही काढून घ्यायचे, म्हणजे हात काढून घ्यायचे पहिल्यांदा. तर कारण ह्या साईडला आपल्याला कपडा उरलेला असतो, म्हणजे कटोरी कशी कुठल्याही साईडला ठेवता येते, कारण क्रॉसमध्ये कटोरी शक्यतो काढता येते. तर आता बाहीचं कटिंग बघू शकता तुम्ही, किती सोपं पद्धतीने मी दाखवते. ह्याच्या किनारीच्या साईडला मी ठेवलेलं आहे. कधी पण बाहीचं कटिंग करताना सरळ भागातच कापून घ्यायचं आहे, क्रॉस हे अजिबात नाही करायचं. ह्याच्यामुळे पहिल्यांदा मागचा भाग काढायचा, नंतर उभी कटोरी काढायची आणि नंतर बाही. हे लक्षात ठेवायचं, जे मेन पॉईंट आहेत ना हे लक्षात ठेवायचे. तर बाहीची उंची आपली 6 आहे. तर आपल्याला हे अस्तरचा ब्लाऊज असल्यावर 1 इंच घ्यायचं. हे आपल्याला ह्याचं पीस आहेत, तर आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे फक्त, कारण आतमध्ये 1 इंचाची पट्टी आपल्याला हे करायची आहे ह्याला साध्या ब्लाऊजला. तर 6च आहे, 6 + 1.5 म्हणजे 7.5ची आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे. तर इथं पण छातीचा 4था भाग करायचा आहे. छाती आपली 32 आहे, तर 8 चौक 32. तर इथं पण 7.5 येणार पूर्ण उंची, म्हणजे 6 + 1.5 इंच. तर आपल्याला हाताचा शेप इथं 3.5 वर द्यायचा आहे. मी थोडासा कपडा फिरवते. आता इथून एकदम हलक्या हाताने असा शेप द्यायचा ह्या 3.5 वर. आता हे कटिंग करून घ्यायचं. तर बघू शकता आपल्या हाताची बाही आपली झालेली आहे. ह्याच पद्धतीने हे साध्या पीसचं कटिंग केले जाते, तुम्ही करू शकता. हे आपली बाहीचं कटिंग आहे. आता कटोरी काढायची, गोल कटोरी.
आणि गोल कटोरी काढताना कधीही क्रॉसमध्येच ठेवायचं आहे, कारण कटोरी कशी क्रॉसमध्ये असल्यावर व्यवस्थित सरळ भागात कधीही कटोरी काढायची नाही, कारण त्याचा सेप आणि टक्स घेताना व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळं क्रॉसमध्येच घ्यायची आहे कटोरी कटिंग करताना. तर ह्याचं मी कटिंग केलेलं आहे. हा माझ्याकडं पेपर आहे, तर त्याला फक्त आता असं राईट साईडने चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे आपलं गोल कटोरीचं कटिंग आहे. एकदम परफेक्ट कटोरी बसते, कारण कायकांना कटोरीचा सेपच देता येत नाही, त्याच्यामुळे कटोरीत गडबड होते, कारण ते कटोरी व्यवस्थित बसतच नाही. त्यामुळे मेन म्हणजे कटोरी व्यवस्थित आली पाहिजे. आणि त्यातला पॉईंट म्हणजे कटिंग व्यवस्थित आलं पाहिजे. शिवता हा कोणालाही येतं, फक्त कटिंग व्यवस्थित आलं पाहिजे. हा आपली गोल कटोरीचा भाग आहे. तर हे दोन्ही पण ब्लाऊजचे भाग निघलेत, बघू शकताय. आता राहिले आपले योगपट्टी राहिली. योगपट्टी पण दाखवते मी, कारण जे पेपर कटिंग केलेत ना मी, त्याच्यात माझे पाठीमागचा भाग, गोल कटोरी, उभी कटोरी किंवा योगपट्टी, हे सर्व भाग एकाच पेपरमध्ये माझं कटिंग होतात. तर ते कापायला आणि पेपर याच्यामध्ये म्हणजे कपड्यावर ठेवायला एकदम सोपे जाते. तर मी त्याच्यासाठी पण हा योगपट्टीचा पण माझ्याकडे कागद आहे, तो पण असा बरोबर एकदम व्यवस्थित ठेवायचा आणि साईडनं चॉकनं मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे. तर हे 4 वेळा मी 4 पदर केलेले आहेत त्याचे. तर ही योगपट्टी आहे आपली. तर असं आपलं हे 4 ब्लाउज म्हणजे 2 ब्लाउजचं कटिंग झालेलं एक साथ. तर आता ब्लाऊज तर कटिंग झालेलं आहे. आता पायपिंगसाठी पट्ट्या काढायच्यात. पायपिंगसाठी पट्ट्या काढायला शक्यतो किती इंचाच्या काढायच्या तेही सांगते मी. तर पायपिंग करण्यासाठी आपल्याला हीच तर साधा पीस आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1 इंचाचीच पट्टी काढायची आणि ते पण क्रॉसमध्ये पट्ट्या कापायच्या. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माप घेऊनही कापू शकताय, कारण मी आता अंदाजानच कापते, कारण माझा हात बसलाय, त्याच्यामुळे मला काय माप घ्यायची काही गरज नाही. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माप घेऊनही कटिंग करू शकताय, कारण हे 1-1 इंचाच्याच पट्ट्या आहेत आणि क्रॉसमध्येच कापायचे आहेत, सरळ कापायचे नाहीत, कारण सरळ कापले तर ते पायपिंग अजिबात बरोबर येत नाही. तर शक्यतो हे लक्षात ठेवायचे, क्रॉसमध्येच आपल्याला ह्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत. तर याची पायपिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आजचा कटिंगचा व्हिडिओ आहे हा फक्त. ज्यावेळेला मी ब्लाऊजचा व्हिडिओ शिवताना टाकेल ना, त्यावेळेला पण तुम्हाला मी शेअर करेल तुमच्यासोबत तो ब्लाऊज कसा झाला आणि त्याची पायपिंग किती छान होते ते. तर तुम्ही दोन्हीही व्हिडिओ बघू शकताय. हे आपल्या पायपिंगच्या पट्ट्या आहेत. तर बघू शकता आपलं दोन्ही ब्लाऊज कटिंग झालेले आहेत. तर ह्याला आता आपला कपडा कुठेही हरवू नये म्हणून आता हे बांधून ठेवायचे दोन्ही पण. तुम्ही असेच नवीन असाल तर हे व्यवस्थित कपडे, नाही तर मग इकडं जाणार, त्याचा कापड भेटणार नाही, योगपट्टीला भेटणार नाही किंवा पायपिंगचा कापड. त्याच्यामुळे पहिल्यांदा हे असं ज्यावेळेला आपण कटिंग करतो ना, कटिंग केल्याच्या नंतर हे सर्व एकत्र करून असा गोल रोल करायचा, म्हणजे ब्लाऊज बी सुरकतकत नाही आणि जसं आहे तसं ते कापड हे होते आपल्याला. म्हणजे कटिंग केलेलं जे आपली व्यवस्थित जे परफेक्ट माप आहेत ना, ते याच्यामध्येच आपले राहतात, नाही इकडं तिकडं कुठे हरवायचं काही टेन्शन नाही. तर ते मी त्याला तसेच ठेवते. तर ह्याला पण आता मी बांधून घेते. ह्याच्या ऑरेंजचं कुठे गेलं कापड.
तर आता दोन्ही ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे, तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि हे ब्लाऊज ना स्वतःही घालू शकताय, कारण हे अस्तरचे ब्लाऊज नाहीत, हे तर नॉर्मल ब्लाऊज आहेत. नॉर्मल साडीवरचे तुम्ही रेग्युलर जे वापरताना जे 2x2 पीसचे ते ब्लाऊज आहेत. आणि एकदम कटिंग पण एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितली की काही त्याच्यात हार्डवर्क नाही की किंवा काय त्याच्यामध्ये एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. फक्त ह्याला कमर, उंची आणि छातीचा चौथा भागाचाच वापर करायचा, बाकी काही करायचं नाही. हा जर तुम्ही रेग्युलर जर तुमच्या साडीवरचे ब्लाऊज शिवला तर तुम्ही एकदम बाहेर टेलरकडे जायची सुद्धा गरज नाही. स्वतः घरी बसल्याही तुम्ही हे ब्लाऊज शिवू शकताय, जर असे व्हिडिओ तुम्ही माझे जर बघितले तर. आणि जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.